विठ्ठली
बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी जय राम मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवणी शरण जावे सर्व भावे देवा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवणी शरण जावे सर्व भावे देवा सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतार पार भव दुस्तर नरिता भव दुस्तर नरिता भव दुस्तर नरिता तो हा उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतारिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आली तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरिल पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतरिला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा पार कुमार हरे हरे पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई पार कुमार पार कुमाई रघुमाई मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा
तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तू हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा. अजं रुक्मिणी प्राण संजीवनेत्रं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारो प्रथम नमना, पांडुरंगाकारो प्रथम नमना, पांडुरंगाकारो प्रथम नमना, पांडुरंगाकारो प्रथम नमना. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादान कथेचा विचारो, त्यांच्या कृपादान कथेचा विचारो, त्यांच्या कृपादान कथेचा विचारो, त्यांच्या कृपादान कथेचा विचारो. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरु दास तुका. दास तुका हो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवामि सहितं नमामि. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. शबरीनाम कुलोत्पन्नं, मारुतिर्नाम यस्य पिता, माता रायर्नाम यस्य तं नमामि किशंगिरिं. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो
बाबा जय जय किसन गिरी बाबा हरे बाबा टाळी वाजवा बाबा जय जय किसन गिरी बाबा जय जय किसन गिरी बाबा बाबा जय जय किसन गिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किसन गिरी बाबा गुरुदास तथा मुनी जनतया बाबा असे बोलते ऐशा नामे शंकरा निसंग जो संगती पुण्यलोकीचा पुण्यभूमीचा मोती खरा शोभतो ऐशा संत कवी नासिकेत बाबा वंदितो घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा दीन घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता म्हणोनी शरण जावे म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सनप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग अवतार धारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगन्मान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याचं नाम महत्व सांगतात. मनोनी शरण जावे त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. मनोनी शरण जाण्याकरता सांगतात. मनोनी म्हणजे काय, कशा करता शरण जाण्याकरता सांगतात. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. म्हणून या शब्दाचा अर्थ कुठे या ठिकाणी म्हणून शब्द या ठिकाणी आला. या ठिकाणी लक्षात येतं भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता तुकोबाराय सांगतात, परंतु शरण का जायचं याचं उत्तर अभंगाच्या ध्रुवपदामध्ये तुकोबारायने सांगितलं. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो परमात्मा काय करेल, हे जन्म मरणाचं जे दुःख आहे ही नदी आहे, या नदीच्या पलीकडे परमात्मा आपल्याला घेऊन जाईल. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. असा असणारा तो परमात्मा कोण आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो परमात्मा करुणावंत आहे, दयागण आहे, अनंत सुद्धा आहे. अनंत म्हणजे ज्याचा अंत वेद शास्त्र पुराण यांना देखील कळाला नाही
असा असणारा तो परमात्मा काय आहे? करुणावंत आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे अन्नामजा. पण तुकोबाराला चिंतन करत असताना त्यांच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये हे सगळे अनुभव आले आणि त्याचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलंय. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट विठ्ठल. कीर्तनाचा पहिला दिवस आणि त्यानिमित्ताने नामपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. म्हणून अभंग तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. त्याचं आपण चिंतन करू. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. अकारण कारण वरून आलाय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. परमात्म्याच्या असीम कृपेने आधी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, बहिंसी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, सोनार बाबांच्या यांच्याही कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य आपल्या सगळ्याचं श्रद्धास्थान देवगडचे बाबा, बाबाजींच्याही कृपा आशीर्वादाने, महंत स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली आमचे आजोबा, पारमार्थिक दृष्टिकोनातून आपले सगळ्यांचेच गुरुवर्य वैकुंठवासी नास्केत बाबा कोरेकर यांच्याही कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र उत्सव या 9 दिवसाचा भक्ती महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि 10व्या दिवशी काला या ठिकाणी आहे. ज्यांच्या प्रेरणेने या सप्ताहाचं मार्गदर्शन चालू आहे हरिभक्त पारायण पूजनीय विजयजी महाराज पवार असतील, कीर्तनाला भेट देण्याकरता आले. आपले जवळचेच माऊली असतील, हजारे माऊली, त्यांना प्रेमाने माऊली म्हणतात, माऊली महाराजही या ठिकाणी आले. म्हणून कीर्तनाकरता ज्यांची उपस्थिती आहे मृदंगाचार्य आमचे राम महाराज पेरे असतील, आमचे परममित्र इकडे रोहित महाराज पटारे असतील, इकडं विनेकरी बाबा आहेत त्यांचं गाय ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आपले संगीत विशारद कैलास महाराज या ठिकाणी असतील, नवनाथ महाराजही या ठिकाणी आहे. इकडं आपले आखाडे भाऊ बरोबर, इकडं गणू काका आहे या ठिकाणी, शैलेश भाऊ या ठिकाणी आहेत. इकडं आमचे डवले नाना जे महाराजांसोबत 8ही दिवस या ठिकाणी आहे, 10 दिवस. इकडं आपले भैरट मामाई या ठिकाणी असतील, वैकुंठवासी नासिकेत बाबा कोरेकर यांचे बंधू आपले कचुरतात्या या ठिकाणी आहेत. इकडं सोबदार मामा या ठिकाणी आहेत. अजून कुणी राहिले का? हां, ज्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम चालू आहे आपले कैलास पाटील आखाडे असतील, आखाडे भाऊ, त्यांचं नाव काय मला माहीत नाही पण आखाडे पाटील म्हणतात. नाव कधी विचारलं नाही कारण की पाटील या शब्दातच सगळं काही आलं. अतिशय भक्तिभावाने एवढे 9ही दिवस ते देवीची सेवा करत असतात. हा सप्ताही त्यांच्या मार्गदर्शनाने चालू आहे. त्यांचेच परममित्र आपले बाळासाहेब मामा खर्डे या ठिकाणी असतील, तेही आहे. नियोजनकार मंडळी असेल, तरुण वर्ग असेल, सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हा काय सप्ताह चालू आहे. विशेष ज्यांचं मार्गदर्शन आहे, ज्यांची कृपादृष्टी आपल्यावरती आहे, ज्यांच्या कृपा छाये छत्राखाली आपण काय करत आहोत, हा सप्ताह करत आहोत. पूजनीय देवगडचे बाबा
बाबाजींच्याही फार आशीर्वाद आहे. स्वामीजी 28 तारखेला भेट देण्याकरता येणार आहे वाटतं. स्वामीजींची ही भेट या ठिकाणी आहे. काल्याचं कीर्तन आपलं विजय महाराजांचं आहे. पण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं काय हा 9 दिवसाचा भक्ती महोत्सव या ठिकाणी आहे. साऊंड सिस्टीम ज्यांचे आपले शिंदे मामा, बरोबर ना? विठाल म्हणून सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा चालू आहे. ज्या निमित्त हा कार्यक्रम आहे नवरात्री. नवरात्र म्हणजे काय? एके ठिकाणी शास्त्रकारांनी वर्णन केलंय. नवरात्र म्हणजे 9 विधा भक्ती या ठिकाणी सांगितली. दुसराही विचार जर केला आपण चिंतन करत असताना शास्त्रामध्ये, तर 9 दिवस उपवास कशा करता करायचा? नवरात्रीमध्ये जगदंबा मातेनं काय केलं होतं? महिषासुराचा वध करण्याकरता 9 दिवस एका गुफेमध्ये कोण? जगदंबा माता त्या ठिकाणी राहिल्या. 9 दिवस अन्नाचं कणही नाही पोटामध्ये, पाणी नाही पिण्याकरता. अशा परिस्थितीमध्ये काय ते युद्ध चाललं. युद्ध केल्यानंतर त्याचा वध केला. हा सगळा कथाप्रसंग आपल्याला माहित आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन मला सांगायचंय, मग 9 दिवस ज्या देवीनं आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता त्या राक्षसाचं काय केलं? निर्दळन केलं. भक्ता राखे पायापाशी. जे आपण तुकोबारायांचं साधू संतांचं वचन बघतो, त्या वचनाप्रमाणे भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवंताचा अवतार आहे. आपण गीतेमध्ये बघतो, गीता माऊली सांगते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. याच्याही पलीकडे जाऊन सांगायचा मुद्दा असा, ज्या परमात्म्याची आपण भक्ती करतो, कशा करता करतो? तो परमात्मा सर्वज्ञ आहे महाराज. तो न मागताही सर्व काही देतो. जो न मागताही देतो त्यालाच परमात्मा म्हणतात. कधी कधी देण्याकरता काही नसतं, परंतु अंतकरणातून जर इच्छा झाली तर परमात्मा ती काय करत असतो? स्वीकारत असतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती. त्याच्याकरता काही लागत नाही महाराज. आता पूर्वी या ठिकाणी नासिकेत बाबा यायचे, त्या ठिकाणी काय एवढं स्वरूप बघायला मिळत होतं का? नाही ना. हा कदाचित मला वाटतं मंडपही नसेल. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी येऊन ती सेवा चालू केली. परमात्म्याला ती काय आहे? सेवा प्रिय आहे. पण देवीचा उपवास 9 दिवस कशा करता करायचा? याच्या मागे शास्त्रीय एक कारण आहे. उपवास करण्याकरता विज्ञानानेही त्याचा शोध लावत असताना असा घेतला, 9 दिवस आपण एक जरी उपवास केला तर एका दिवसामध्ये शरीरातील जी यंत्रणा आहे ती साफ होण्याकरता काय होते? मदत होते. उपवास केल्यानंतर विशिष्ट प्रकारचं अन्न आपण ग्रहण करत नाही. कुठलंही अन्न ग्रहण न केल्यामुळे एक दिवस आपल्या शरीराला काय मिळते? ऊर्जा मिळते. संपूर्ण अवयव ज्यावेळेस फ्रेश होतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा विकार अंतकरणामध्ये राहत नाही. नवे नवे बुद्धीची चालना आपल्याला मिळते. बुद्धीची देवता कोण आहे महाराज? सरस्वती माता. सरस्वती माता म्हणजे कोण? जगदंबा माता. देवीचं स्वरूप वास्तविक प्रकारे 9 प्रकारेही या ठिकाणी सांगितलं जातात. म्हणून विद्या जरी अर्जन करायची असेल तरी देवीचं काय करावं लागते? उपासना करावी लागते. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. अशी असणारी देवी हिची भक्ती करत असताना, उपास करत असताना कसा करावा? 9 दिवस संपूर्ण वर्षभर आपण जे काम करतो, जे कष्ट करतो, जी साधना करतो, त्याची फलश्रुती या 9 दिवसामध्ये सांगितली. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये 9 दिवस उपवास करतात महाराज. काही काही तरुण युवक वर्गांना धन्यवाद द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. 9 दिवसामध्ये कितीतरी प्रकारे देवीची साधना करतात. कोणी कोणी पायामध्ये चप्पल देखील घालत नाही. एरवी जर बघितलं तर गावामध्ये त्यांच्यासारखं टुकार कोणी नाही. परंतु 9 दिवस का होईना अंतकरणामध्ये चांगली इच्छा निर्माण झाली. ही कोणाची कृपा आहे? परमात्म्याची कृपा आहे. तुकोबारे सांगतात, तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडेल टाई. ज्यावेळेस परमात्मा कृपा करतो, कितीही वाईट माणूस असू द्या, कितीही वाईट असू द्या, तरी सुद्धा त्याच्यावरती सुद्धा परमात्म्याची कृपा झाल्यानंतर त्याला सुद्धा हे भक्तीचं वर्म कळत असतं. विठाल पण उपवासाचं शास्त्रीय कारण मला सांगायचं, ज्यावेळेस आपण उपवास धरतो, एकादश म्हणा, नवरात्र म्हणा, नवरात्रीला तर 9 दिवस उपवास असतो, परंतु एकादशीला एकच असतो. एकादशीला ज्यावेळेस आपण महिन्यातून एकदा उपवास धरतो त्यावेळेस काही अन्न ग्रहण करत नाही. जठराग्नी जो असतो त्याला चालना मिळते. शरीरात काय असतं? ज्यावेळेस आपण उपवास करतो
एखाद्या माणसाला कॅन्सर म्हणा, एखाद्या माणसाला शुगर म्हणा, कुठलाही आजार असू द्या, ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करत नाही एक दिवस, ते सगळे रोगांना काय करत असतो, जठराग्नी मारत असतो महाराज. पोटामध्ये कुठलंही अन्न नाही, परंतु आपण हा एकच दिवस उपास जो असतो, नेमकं उपवासाच्या दिवशीच सगळे लिमिट तोडून टाकतो महाराज. मग केळी असेल, साबुदाणा खिचडी असेल, भगर असेल, शेंगदाण्याचे लाडू असतील, राजगिऱ्याचे लाडू असेल, मोठी यादीच महाराज. एवढी यादी मला काय सांगता येणार नाही. विठ्ठल पण कल्पना करा, उपवास कशा करता धरायचा आहे? शरीराला चालना मिळण्याकरता, का शरीर जड पडण्याकरता? ज्यावेळेस आपण उपवास धरतो, काही खात नाही, त्यावेळेस शरीरातील सगळा आळस निघून जातो. एखाद्या वेळेस प्रयोग करून बघा, सगळं लक्षात येईल. शास्त्रीय कारण आहे, साधू संतांनी देखील तेच सांगितलं. उपवास कशा करता करायचा? तुमचं सोडा, मी तेच करतो. भूक कोणालाही सहन होत नाही, परंतु त्याच्यामध्ये हे प्रकार सांगितले, अल्प प्रमाणात जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे. जेवण करत असताना सुद्धा देखील जेवण पोट भर नाही करायचं. ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल अर्ध पोट भरलं, थांबून घ्यायचं. नाही तर जेवणच एवढं करतो, कुठलाही भान राहत नाही, नंतर त्रास होतो, आणि तो त्रासही सांगता येत नाही कोणाला. अशा पद्धतीचा त्रास होतो. परंतु उपवास करत असताना आपण उपवासाच्या आदल्या दिवशी त्याची तयारी चालू होते. उद्या नवरात्र आहे म्हणे, 9 दिवसाचा फराळ एकखटीच तयार करून ठेवची, एवढी तयारी माणसाची असते. मग उपवास कशा करता? उपवास म्हणजे नवरात्रीमध्ये भगवान परमात्म्याचा जवळ जाण्याचा मार्ग आहे. कशा पद्धतीने परमात्म्याजवळ जायचं? एरवी जे मुलं बघा इतरत्र कुठेही हिंडताना दिसतात, परंतु नवरात्रीमध्ये ज्योत आणण्याकरता किती उत्साह असतो. एवढ्या लांबून पायी जाऊन 2-2 किलोमीटर बिना अनवाणी पायानं एक काय मुलगा ती ज्योत घेऊन पळत असतो. किती ती भावना. एरवी काही करू द्या, परंतु 9 दिवस का होईना या भक्ती महोत्सवाकरता, देवीची उपासना करता, त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना जागृत होते, हे महत्वाचं आहे. आणि आताच्या पिढीला, आताच्या काळाला याची फार गरज आहे महाराज. समाजाची स्थिती एवढी खालावली गेली, ती मलाही बोलता येत नाही, कारण की माझा अधिकार नाही, ती मी बोलणारही नाही. पण सांगायचा मुद्दा, हल्ली कार्यक्रम म्हणजे फॉर्मॅलिटी झाली लोकांची. कार्यक्रम करायचा म्हणून करायचा, वर्षश्राद्ध असेल, राहू असेल, काही तर माणसं असे आईवडिलांनी एवढं त्यांना मोठं केलं, परंतु बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर घरी वडिलाचं श्राद्ध असताना देखील त्यांना ते श्राद्ध करण्याकरता येण्याकरता वेळ नाही. फोनवरूनच सांगतात, काय असेल ते आम्ही पाठवतो, घ्या करून. कशा करता करायचं? एवढं शिक्षण, एवढं ज्ञान काही कामाचं नाही. एरवी तुम्ही काही करा, परंतु जे साधनेची वेळ असेल, जे परमात्म्याची वेळ आहे, त्या वेळेला नित्यनेम झालाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पण अशी असणारी जगदंबा मातेची जी आपण सेवा करतो, ते उपवास कशा करता करायच्या? 9 दिवसामध्ये आपल्याकडून काहीतरी सद्गती घडली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये काहीतरी कल्याणाचा मार्ग आपण शोधला पाहिजे, की जेणेकरून माझं कल्याण होईल, परमात्मा माझ्यावरती काहीतरी कृपा करेल. परमात्म्याचं दर्शन सोडा, प्रचिती आली तरी फार महत्वाचं आहे. कारण की परमार्थ मार्गावर आहे ना महाराज, परमात्म्याची प्रचिती येणे फार अवघड आहे. काही लोकांचा जन्म निघून जातो भजन करण्याकरता, तरी सुद्धा परमात्मा भेट तर देणं लांबच आहे, स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही. ज्याच्या आला त्याला फार धन्यवाद आहे महाराज. तुकोबाराय असेल, ज्ञानोबाराय असेल, एवढी साधना केली. ज्ञानोबारायांनी किती साधना केली. स्वतः ज्ञानोबारायांना समाधी देण्याकरता भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायाचा हात धरावा. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबारायांना बाप या शब्दाची संज्ञा दिली. वास्तविक पाहता ज्ञानोबाराय सगळ्यात लहान आहे, परंतु एवढ्या संपूर्ण जगाला उपदेश करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते ज्ञानोबाराय सगळ्यांना प्रिय आहे महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा या ठिकाणी चालू आहे. ज्ञानेश्वरी काय सांगते आपल्याला? ज्ञानेश्वरी सारखा आमचे सद्गुरू कुरेकर बाबा नेहमी आम्हाला एक दृष्टांत सांगत असतात. ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण जगाचं सहारे. बाबांनी सांगितलं की तुम्ही इतर कितीही ग्रंथ वाचा, त्याची फलश्रुती तुम्हाला भेटणार नाही, कदाचित त्याचं पुण्यही तुम्हाला मिळणार नाही, परंतु जगाच्या पाठीवर एकमेव असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. जी ज्ञानेश्वरी वाचत असताना ते भावपुष्प आपल्याशी बोलतात, स्वतः ज्ञानोबारायच आपल्या सोबत बोलता असा भास आपल्याला होत असतो. विठ्ठल ही साधूंच्या शब्दाची ताकद आहे.
वास्तविक पाहता नास्तिकेत बाबा आता नाही आहेत, त्यांना जाऊन आपल्यातून जवळजवळ 13 वर्ष पूर्ण झाले. परंतु त्यांनी जे वाङ्मय तयार करून ठेवलं, श्री समर्थ सद्गुरू केसंगिरी बाबांचा विजय ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला. आता आमच्या पिढीनं बाबांना काही बघितलं नाही. माझ्या सोडा, माझ्या वडिलांनी कोणी बघितलं असेल, आजोबांनी पंजोबांनी त्यांनी बघितलंय, सहवासच घडला, परंतु माझ्यासारख्या पिढीने बघितलं नाही. परंतु ते वाङ्मय वाचत असताना स्वतः केसंगिरी बाबा आपल्या समोर बोलतात का, असा भास आपल्याला होतो. विठाल पण साधूंची ताकद आहे, ही ग्रंथाची ताकद आहे. ग्रंथकृपा ही आवश्यक आहे, सद्गुरु कृपा ही जीवनामध्ये आवश्यक आहे, आणि सगळ्यात महत्वाची असणारी ही परमात्मा कृपा, ईश्वर कृपा. मग त्याच्याकरता ही साधना करायची. म्हणून त्या निमित्तानं हा 9 दिवसाचा भक्ती उत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडला. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवासी. त्या परमात्म्याला शरण जायचंय, परंतु कसं जायचंय? तुकोबाराय म्हणतात, सर्व भावे देवासी. सर्व भावाने म्हणजे काय? कायेने, वाचेने, शुद्ध अंतकरणाने त्या परमात्म्याला शरण जायचंय. ज्ञानोबाऱ्यांनी गोड वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ मोदधिका गांगरी घाले जैसे. जैसे घटाचे निनाशे गगने गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी. ज्ञानोबाऱ्या सांगतात, घट माहिती आहे सगळ्यांना. घट म्हणजे माठ. आपण पाणी पिण्याकरता वापरतो तो माठ, त्याला घट म्हणतात. तो ज्यावेळेस सूक्ष्म रूपाने त्याच्यामध्ये पाणी नाहीये, सूक्ष्म रूपाने त्याच्यामध्ये आकाश असतं, सूर्यकिरण त्याच्यामध्ये आहे, आपल्याला दिसतं का? ते नाही दिसत. परंतु तेच घट फुटल्यानंतर ते सूक्ष्म किरण कुठं जातं? आकाशामध्ये जातं. तसं ज्ञानोबाराय सांगतात, हे माझं जे स्वरूप आहे, मम स्वरूप म्हणजे काय? तुम्ही जे सर्व जीव आहे ते माझे स्वरूप आहे. ज्यावेळेस तुमचा कार्यकाल संपला, त्यावेळेस तुम्हाला माझ्या स्वरूपामध्ये काय व्हायचंय? विलीन व्हायचंय. अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर संग, तुका म्हणे गंगा सागर संग. अवघ्या झाल्यावर अवघ्या झाल्यावर मी एकमय, एकमय, अवघ्या झाल्यावर मी म्हणून कायेने, वाचने, मनाने त्या परमात्म्याला शरण जायचंय. याच्याही पलीकडे जाऊन ज्ञानोबाराय वर्णन करतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण्य मीचे एको. म्हणून अनन्य भावाने त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. आणि तुकोबाराय सुद्धा काय करत असतात? त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे. सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जायचं. कसं शरण जायचं? जसं अर्जुन त्या परमात्म्याला शरण गेला होता. अर्जुन जरी झोपला तरी अर्जुनाचे केस झोपेमध्ये जय श्रीकृष्ण बोलायचे. कोणाचे? अर्जुनाचे. आपले नाही बरं का, आपलं तोंडही बोलत नाही, परंतु अर्जुनाचे. का? अर्जुन त्या परमात्म्याला एवढा शरण गेला होता, तो आणि परमात्मा वेगळा नाहीच. प्रमाण त्यांचा बोला देव भक्ताचा अंकिला, एवढा त्या परमात्म्याला शरण गेला होता अर्जुन. एक दृष्टांत आहे. एकदा गालव ऋषी गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले. स्नान करण्याकरता गेल्यानंतर पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. यमुनेवरती स्नान करण्याकरता गेले. स्नान करत असताना ज्यावेळेस सूर्याला आधर्यदान देत होते, आधर्यदान म्हणजे काय? सूर्याला पाणी देत होते, त्याला पाण्याने स्नान घालत होते. ज्यावेळेस सूर्याला पाणी देत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये काय पडलं? थुंका पडला. थुंका माहिती सर्वांना? त्यांच्या ओंजळीमध्ये थुंका पडला. त्यांना एवढं वाईट वाटलं, त्यांनी विचार केला, देवाची भक्ती करतोय म्हणे,
आणि माझ्या ओंजळीमध्ये थुंका पडावा. राग आला, त्यांनी वरती बघितलं कुठून थुंका पडला, तर आकाशातून एका विमानात चंद्रसेन नावाचा गंधर्व बसून चालला होता. आणि त्याने काय पान खाऊन पिचकारी मारली, तो थुंका गालव ऋषींच्या ओंजळीमध्ये पडला. आता ऋषीचा स्वभाव तुम्हाला माहित असेल, कोणाला माहिती आहे की नाही माहित नाही, परंतु आम्हाला चांगला माहिती आहे. ज्यावेळेस आम्ही परिक्रमाला गेलो होतो, आश्रमामध्ये जाण्याकरता 5-10 मिनिटं जरी वेळ झाला, काठी घेऊन अंगावर धावायचे काही काही महात्मे. म्हणून ऋषीचा स्वभाव असतो तसा. गालव ऋषीला एवढा भयंकर राग आला, क्रोधाने लाल झाले. तसेच देवाजवळ गेले. कोणाकडे गेले? भगवान श्रीकृष्णाकडे गेले. सांगितलं, देवा काय करतोय? तुझ्या भक्तावर अन्याय झाला, तुला दिसला नाही? देव सुद्धा विचारात पडला, नेमकं काय झालं. देवाने विचारलं, सांगितलं, गालव ऋषी काय झालं? त्यावेळेस त्या ऋषीने सांगितलं, देवा गंगेमध्ये स्नान करणे, यमुनेवरती स्नान करण्याकरता गेलो होतो. स्नान करत असताना सूर्याला आचमन करत होतो, त्याला पाणी देत होतो, माझ्या ओंजळीमध्ये थुंका पडला. देवानं बघितलं. देवाने म्हणे, आकाशातून फक्त पान खाऊन हा कोण जात असतो? चंद्रसेन नावाचा गंधर्वच फिरत असतो म्हणे, आणि हाच काय गालव ऋषींच्या ओंजळीमध्ये थुंकला असेल. देवाला राग आला. देवाने प्रतिज्ञा केली, जो कोणी तुमच्या ओंजळीमध्ये थुंकला, उद्या सूर्य अस्तावनापर्यंत त्याला मृत्यू येईल. अशी भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली. गालव ऋषी घरी निघून गेले. महाराज घरी निघून गेले. नारद त्या ठिकाणी होते. नारदाचा पराक्रम माहिती आहे तुम्हाला? हो. नारद त्या चंद्रसेन गंधर्वाकडे गेले. त्याला सांगितलं, बाबा तुला भगवान श्रीकृष्णाने मारण्याची प्रतिज्ञा केली, तुला जर काही खायचं असेल तर खाऊन घे. नवरात्र चालू आहे, जे उपवासाचे पदार्थ खायचे असेल ते खाऊन घे. कोणाला भेटायचं असेल, मित्राला भेटायचं असेल तर भेटून घे, का उद्या तुझा मृत्यू आहे, अशी भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली. तो घाबरला महाराज. त्याला लक्षात आलं की साधू संताशिवाय आपल्याला कोणीही वाचू शकत नाही, देव सुद्धा वाचू शकत नाही. त्याने लगेच नारदाचे पाय पकडले. सांगितलं, महाराज मला वाचव हो. त्यावेळेस नारदाने सांगितलं, बाबा मीच तुला सांगण्याकरता आलो, मी कसं सोडू म्हणे तुला, मी तुला वाचू शकत नाही म्हणे, देवाने प्रतिज्ञा केली. त्यावेळेस तो गंधर्व म्हणाला, नाही महाराज, तो परमात्मा तुमचं ऐकेल म्हणे, मला वाचवा. एवढी प्रतिज्ञा नारदाकडे केली. नारद म्हणाले, काही हरकत नाही, काहीतरी प्रयत्न करतो म्हणे. उद्या एक काम करायचं, पहाटे यमुनेवरती स्नान करण्याकरता जायचं. स्नानाच्या अगोदर तिथं जाऊन बसायचं, अर्धा तास रडत बसायचं, मोठ्याने त्या ठिकाणी रडायचं. आणि तुझ्याजवळ जर कोणी आलं, मी सुभद्राला जाऊन सांगतो, ती तुझ्याजवळ येईन, तुला तुझ्या दुःखाचं कारण विचारण म्हणे. तुझं दुःख तिला सांगायचं, तुझ्या दुःखाचं ती निवारण करेल. सुभद्रा कोण? अर्जुनाची पत्नी. नारद लगेच हस्तिनापूरला आले आणि सुभद्राला सांगितलं, सुभद्रा उद्या मोठा पर्व काळ आहे, नवरात्रीचा पहिला दिवस आहे. उद्या काय करायचं? ब्रह्ममुहूर्तावर यमुनेवरती स्नान करण्याकरता जायचं. आणि जर एखादा कोणी दुःखी मनुष्य भेटला, त्याच्या दुःखाचं निवारण करायचं. असं कोणाला सांगितलं? सुभद्राला सांगितलं. महाराज तिला आनंद झाला. नारदाचं ऐकलं. गेली यमुनेवरती स्नान करण्याकरता गेली आणि त्या ठिकाणी रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जवळ गेली. चंद्रसेन गंधर्व तिथं बसलेला होता, रडायला लागला. सुभद्राला बघून आणखीन रडायला सुरुवात केली. सुभद्राने विचारलं, काय झालं? ते काहीच म्हणाले. अरे बाबा सांग काय झालं? तू रडायला लागला, मोठ्याने रडायला लागला. सुभद्राने सांगितलं, नाही सांगणार का? अरे तुझ्या मनामध्ये जे काही दुःख असेल ते मला सांग, तुझ्या दुःखाचं निवारण करण्याकरताच मी या ठिकाणी आले. त्याने असं बघायला सुरुवात केली सुभद्राला. सुभद्राला वाटलं हिने मला अजून ओळखलेलं दिसत नाही. सुभद्राने तिचा परिचय करून दिला. त्याला सांगितलं, धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे मी, भगवान श्रीकृष्णाची बहीण आहे म्हणे. बोल तुझं काय दुःख आहे, तुझ्या दुःखाचं निवारण करते. असं म्हणल्याबरोबर त्याने सांगितलं, उद्या भगवान श्रीकृष्णाने मला मारण्याची प्रतिज्ञा केली म्हणे, आणि ती प्रतिज्ञा काय करा, मागं घेण्याकरता सांगा. लगेच सुभद्रा घरी निघून गेली. चंद्रसेन नावाचा गंधर्वही आपल्या घरी निघून गेला. आणि पूर्वी राजवाड्यामध्ये भरपूर खोल्या असायच्या, रुसण्याची खोली असायची. त्याच्यामध्ये ज्याला शास्त्रामध्ये कोपभवन म्हणतात,
आता आपल्या घरी रुसण्याची झोपण्याची सगळी एकच खोली, वेगळ्या खोल्या काही दिसत नाही. कामावरून घरी आला घडी त्याला रुसलेला चेहरा दिसणार. विठाल पण पूर्वीच्या त्या प्रसंगामध्ये रुसण्याकरता एक खोली, कोपभवनामध्ये सुभद्रा गेली, रुसून बसली. संध्याकाळी अर्जुन घरी आला. घरी आल्यानंतर दररोज सुभद्राकडे जाणार, तिच्या महलामध्ये सुभद्रा दिसली नाही. सगळीकडे बघितलं. शेवटी अर्जुन कोपभवनामध्ये गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती सुभद्राची अवस्था बघितली. केस मोकळे सोडलेले, विचारामध्ये बसलेली सुभद्रा दिसली. अर्जुन त्या ठिकाणी गेला. विचारलं, सुभद्रा काय झालं म्हणे, काय अवस्था केली? सुभद्राने सांगितलं, अगोदर मला वचन द्या म्हणे. वचन द्या म्हणे. अर्जुनाने विचार केला, काय वचन? आज ह्या दिवाळीला 10 तोळे झालंच पाहिजे. विठाल किती तोळे झाले पाहिजे दिवाळीला असं मागितलं की सुभद्राने नाही सांगितलं, अगोदर मला वचन द्या मग सांगते. अर्जुनाने वचन दिलं आणि वचन दिल्यानंतर सुभद्राने सांगितलं, काय? भगवान श्रीकृष्णाने चंद्रसेन गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा मागं घ्यायला लावा. अर्जुन म्हणाला, एवढंच काय काळजी करू नको, सांगतो देवाला. अर्जुन, आता तुम्हाला माहिती आहे भगवान परमात्म्याचं नातं, अर्जुनाचं परमात्म्यासोबत काय रिलेशनशिप होतं. गेला अर्जुनाने सांगितलं, देवा अरे काल तू त्या चंद्रसेन गंधर्वाला मारण्याची प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा मागं घे. भगवान परमात्मा म्हणतात, जमणार नाही. हा, अर्जुन म्हणतो जमणार नाही. कस काय जमणार नाही? माझ्याकरता एवढ्या प्रतिज्ञा मोडल्या, एवढी शेवटची एक प्रतिज्ञा मोडा. नारद त्या ठिकाणी होते. नारद म्हणाले, देवा अर्जुनाकरता कितीतरी प्रतिज्ञा मोडल्या तुम्ही आतापर्यंत, एवढी एकच मोडा म्हणे. ते म्हणे, काय ऐकलं महाराज, प्रतिज्ञा मोडून टाकली. विचार करा, ज्या भक्ताकरता प्रतिज्ञा केली होती, दुसऱ्या एका भक्ताकरता प्रतिज्ञा मोडली. कशा करता मोडली? सांगायचा मुद्दा एकच, एरवी कोणी गेलं असतं तर परमात्म्याने प्रतिज्ञा मोडली नसती, परंतु अर्जुन परमात्म्याला एवढा शरण गेला होता, त्या अर्जुनाकरता भगवान परमात्म्याने आपली प्रतिज्ञा मोडली. विठाल एवढा अनन्य भावाने अर्जुन त्या परमात्म्याला शरण गेला होता. जसं ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला, सुवर्णमणी सोनया एक कल्लोळ जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण ये तू. सोन्याचा मणी माहिती आहे प्रत्येकाला, सोनं सगळ्यालाच प्रिय आहे महाराज. ज्यावेळेस सोनार ते सोनं घडवत असतो, सोन्याचं अगोदर पाणी करतो, मग त्याला विविध प्रकारे आकार देतो, मग तो हार असेल, दागिना असेल, तो बनवतो. सुवर्णमणी सोनाया एक कल्लोळ जैसा पाणीया, किंवा पाण्याचा दृष्टांत देतात ज्ञानोबाराय. समुद्राची लाट, समुद्राला कशी शरण येते, त्या पद्धतीनं परमात्म्याला शरण जायचंय. तैसा मज धनंजया शरण येतो. विठाल तुकोबाराने अशा अनन्य भावाने त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात अभंग असं पहिलं चरण. शरण जावे शरण
भावे देवासे तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा. म्हणून असा असलेला तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला का शरण जायचंय? सर्व भावे देवासे, सर्व भावाने तुकोबारा त्या परमात्म्याला कार शरण जाण्याकरता सांगतात. कारण की तो परमात्माच एक आहे जो या भवसागरातून पलीकडे घेऊन जाणारा आहे. या जन्म मरणाच्या दुःखातून या भवसागरातून तारून येणारा फक्त तो परमात्मा आहे. तुकोबारा सांगतात, भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिल उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुलिया. तुकोबारा आहे त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. त्या परमात्म्याला काहीच लागत नाही. तुकोबारा सांगतात त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, देवा भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. त्या परमात्म्याला काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. जो भाव हनुमंतरायांच्या ठिकाणी होता, जो भाव विदुर काकांच्या ठिकाणी होता, तो भाव पाहिजे परमात्म्याला. वास्तविक पाहता तो परमात्म्याला बाकी काही लागत नाही. भगवान परमात्म्याला कोणता भाव पाहिजे? हे सगळे भक्ताचे उदाहरण आपल्या समोर येतात. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, विठू हा कैवल्याचा गाभा, विठू हा कैवल्याचा गाभा, भाविकासाठी, उभा भाविकासाठी, विठू हा कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी, उभा भाविकासाठी, भाविकासाठी. पण त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे जो की शबरी मातेच्या ठिकाणी होता. शबरी मातेचा भाव किती होता महाराज? त्या परमात्म्याची एवढी वर्ष वाट बघितली, तो कधी तो परमात्मा येईल माझ्या कुटीमध्ये मला भेट देईल. किती वाट बघितली महाराज शबरीनं, एवढी वाट बघितली. शेवटी तो परमात्मा आला. आणि शबरीची काय उष्टी बोरं खाल्ली. कोणी खाल्ली? प्रभू रामांनी, श्रीरामांनी खाल्ली. त्यांनी बघितलं का कुठल्या कुळाची होती? त्या ठिकाणी फक्त भाव बघितला. शबरीच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव आहे. त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे, त्याला बाकी काही लागत नाही. श्रद्धेनं तुम्ही काहीही अर्पण करा. एखाद्या श्रीमंताच्या घरी मेजवानी असेल, त्याने देवाला कितीही मोठा नैवेद्य करू दे महाराज, नाही, त्या परमात्म्याला जिथं आवश्यक आहे तिथंच तो जाणार. एकदा भगवान श्रीकृष्णाला दुर्योधनाने घरी जेवणाकरता आमंत्रण दिलं होतं. भगवान परमात्म्याला जेवणाकरता आमंत्रण दिलंय. सांगितलं देवा, कोण सांगतंय? दुर्योधन. देवाला सांगितलं देवा उद्या माझ्या घरी जेवणाकरता या म्हणे, 56 प्रकारचे भोग तुमच्यासाठी तयार आहे म्हणे. दुर्योधन सांगतोय देवाला. देव म्हणे बर. दुर्योधनाकडे आले आज परमात्मा. दुर्योधनाकडे आल्यानंतर दुर्योधनाची सभा बसलेली होती. त्या ठिकाणी सभेमध्ये सगळेच होते महाराज.
सैनिक असेल त्या ठिकाणी सगळेच बसलेले होते. परमात्मा नेमकं ऐन टायमावरती आले आणि बघितलं या ठिकाणी कोणी भक्त दिसतंय का. इकडं तिकडं बघितलं आणि कोपऱ्यामध्ये विदुर काका दिसले. परमात्माने कोणाला बघितलं का, कोणाला बघितलं नाही बघितलं याच्याकडे काही घेणं देणं नाही. परंतु जे महत्वाचं आहे, जे अंतःकरणामध्ये देवाची इच्छा होती, माझा भक्त कुठं आहे. परमात्म्याने फक्त हाच विचार करा, कोण आलंय कोण नाही आलंय याच्याकडे देवानं बघितलं नाही. आणि दुर्योधनाला जाऊन सांगितलं, काय तुझ्याकरता तुम्हाला जेवणाकरता आमंत्रण दिलं हे महत्वाचं आहे, परंतु तुझ्या अगोदर मी विदुर काकाला शब्द दिलाय म्हणे, आणि मला त्यांच्या घरी जेवणाकरता आमंत्रण आहे. विदुर काकाने कोपऱ्यातून विचार केला, या बाबाला मी कधी आमंत्रण दिलं, देवाला मी आमंत्रण दिलंच नाही. बरं माझ्याकडे काही घरी असतं तर देवाला आमंत्रण दिलं असतं ना. बिना आमंत्रणाचा परमात्मा सांगतोय दुर्योधनाला काय की विदुर काकांच्या घरी जायचंय जेवणाकरता. मग विदुर काकाने काय घाई गडबड चालू केली आणि विदुर काका सभेतून निघून गेले. कशा करता घरी काही नाहीये आणि काकी एकटी घरी. कोण? विदुराची पत्नी विदुर काकी घरी एकटी आहे. तिला जाऊन सांगितलं पाहिजे काहीतरी कर. परमात्मा जेवणाकरता घरी येतोय, मग विदुर काका काहीतरी आणण्याकरता गेले, पण परिस्थिती अशी काही आणण्याकरता नाही, घरामध्ये सुद्धा काही नाही, परंतु अंतःकरणामध्ये भाव होता काय परमात्मा घरी जेवणाकरता येणार आहे. म्हणून सभा संपली. परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले. विदुर काका बाहेर होते, घरी नव्हते. काकी घरामध्ये आंघोळ करीत होत्या. त्यावेळेस देवाने दरवाजा वाजवला. सांगितलं काकी, आवाज दिला काकीला. काकी म्हणे कोण आहे? म्हणे जगाचा मालक. विदुर काकीला लक्षात आलं की देव आलेला दिसतोय. घाईघाईनं आंघोळ करत असताना तशाच बाहेर आल्या. भाव सांगायचा अंतःकरणातील काही बघितलं नाही, कुठल्या अवस्थेत अवस्था बघितली नाही. देवाकडे धावत गेला, कडी उघडली. एवढा मोठा आनंद झाला त्या देवाला बघितल्यानंतर. सांगितलं देवा, आज भक्ताच्या घरी कसं काय जमलं येण्याकरता? एरवी तुझं भजन करून सुद्धा तू येत नाही, एवढी साधना करावी लागते. तुम्ही वैकुंठ नसे एक वेळ भानुबिंब ही न दिसे. वैकुंठामध्ये सुद्धा तो परमात्मा सापडत नाही, एरवी कुठं सापडतो? भक्ताच्या घरी, भक्ताच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा सापडतो. विदुर काकीला मोठा आनंद झालेला. परमात्मा घरी आला, त्याला बोलवलं, बसण्याकरता आसन दिलं. सांगितलं देवा कशा करता आले म्हणे. त्यावेळेस देवानं सांगितलं काकी भूक लागली म्हणे, काहीतरी खाण्याकरता असेल तर दे. त्यावेळेस विदुर काकीच्या घरी झाड होतं. कुटी मागं गेल्या, त्या कुटीतून त्या झाड होतं केळीचं झाड. त्या केळीच्या झाडाचे कच्चे केळं आणले महाराज, पिकलेले सुद्धा नाही, आणि ते केळं आणले देवाला खाण्याकरता दिले. बरं खाण्याकरता देत असताना केळं दिले का खाण्याकरता? नाही. केळाचे सालटे काढले, गर फेकून द्यायचा, सालट देवाला खाण्याकरता द्यायचं. देवाने सुद्धा कुठला विचार न करता ते सालटे खाल्ले महाराज. आणि नेमकं विदुर काका आले आणि तिने ते दृश्य बघितलं. सांगितलं काय करते म्हणे तू? देवाला खाण्याकरता केळे देते, घर फेकून साल्ट खाण्याकरता दिलं म्हणे. काकीवर संतपलेने विदुर काका. परंतु काकी म्हणे देव घरी आले, आनंदच एवढा झाला, मला कशाचंही भान राहिलं नाही, म्हणून मला क्षमा करा. विदुर काकाने देवाला बोलायला सुरुवात केली. म्हणे अरे तुला तरी कळायला पाहिजे ना, जगाचा मालक आहे तू, तिला नसल कळत तर सोडू दे तू. अरे तुझं पोटबीट दुखेल म्हणे, केळाचे साल्ट खाल्ले म्हणे तू. त्यावेळेस सांगितलं देवाने काका मला सुद्धा कशाचंही भान नाही म्हणे. भक्ताचा मी तो स्वभाव बघितला, त्याचं अंतःकरण एवढं निर्मळ, किती केळ आहे केळाचं साल्ट आहे याचं देखील मला भान राहिलं नाही. फक्त काय बघितलं देवाने? त्या ठिकाणी भाव बघितला. म्हणून तुकोबारे सांगतात सर्व भावे देवासे, सर्व भावानेच त्या परमात्म्याला शरण जाता येतं. विठाल परमात्म्याचे हे काय आहे? आपल्यावरती उपकार आहे. देवाने आपल्याला हा देह ज्याच्या करता दिला आहे, त्याची भक्ती करण्याकरता, त्याची साधना करण्याकरता, त्याला शरण जाण्याकरता. कशा करता देह दिला? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. तो या झाला पाटा बाधिकेचा
दिला देह भजन गोमटान तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून देवाने त्याच्या प्राप्ती करता हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. हे फार महत्वाचं आहे. इतर कुठल्याही योनीला त्या परमात्म्याचं काय करता येत नाही, चिंतन करता येत नाही. ज्ञानोबा सांगतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी ऐसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. पण ज्ञानोबा सांगतात काय, देवाने आपल्याला देह दिला ना, मग आपण काय केलं पाहिजे, आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. म्हणून या देहामध्ये आल्यानंतर त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे, त्याचंच भजन केलं पाहिजे आणि त्याचीच भक्ती केली पाहिजे. वास्तविक पाहता हा नरदेह मिळणं फार भाग्याची गोष्ट आहे. कोणालाही हा नरदेह भेटत नाही. इतर योनी करता परमात्मा प्राप्तीची साधन ही फार दुर्लभ आहे. परंतु एकमेव अशी योनी आहे मनुष्य योनी, जिच्यामध्ये परमात्म्याचं चिंतन करून मुक्त होता येईल. नाथ महाराज सविस्तरामध्ये भागवतामध्ये याचं वर्णन करतात. त्या परमात्म्याने आपल्याला देह कशा करता दिला, बरं देह देण्याचं कारण काय. त्या परमात्म्याने त्याच्या प्राप्ती करता आपल्याला देह दिला आहे. परंतु एवढे उपकार करून सुद्धा आपण त्या उपकारातून परत फेड होण्याकरता काय विचार करत नाही. नाथ महाराज सांगतात जो पाहुणी नरश्रेष्ठ शरीर नुतरेचे संसार पार तो आत्महत्या रानर सत्य साचार उद्धवा. उद्धवाला सांगत असताना परमात्मा ते नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय, जो पाहुणी नरश्रेष्ठ शरीर उत्तम असं मनुष्य देह ज्याला मिळाला आणि या भवसागरातून तरुण जाण्याकरता तो विचार करत नाही. नुतरेची संसार पार तो आत्महत्या रानर सत्य साचार उद्धवा. त्याने या जन्मात त्याची केलेली स्वतःची आत्महत्या आहे. साहजिकच एक विषय लक्षात येतो, आत्महत्या म्हणजे काय. एखादा परिवाराला म्हणा किंवा जगाला कंटाळून एखाद्याने स्वतःची आत्महत्या केली, स्वतः जीव दिला, सामान्य भाषेमध्ये जीव दिला जगाला कंटाळून, त्याला आत्महत्या म्हणतो आपण. परंतु शास्त्रकार त्याला आत्महत्या म्हणत नाही. आत्महत्या म्हणजे आपण आपल्याला स्वरूप असा केलेला घात. जे आत्मस्वरूप आहे, देवाने कशा करता आपल्याला देह दिला, त्याच्या प्राप्ती करता दिला. आणि याच्याही पलीकडे जाऊन जर आपण त्याच्या प्राप्ती करता काहीतरी प्रयत्न करत नसेल तर नाथ महाराज म्हणतात तुम्ही केलेली तुमची आत्महत्या आहे. शास्त्रामध्ये तुम्ही कुठलीही हत्या करा त्याला प्रायश्चित्त आहे. नाथ महाराज म्हणतात गो हत्या जरी तुमच्याकडून घडली तिला सुद्धा काही ना काही प्रायश्चित्त आहे. भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय त्याच्याकरता सुद्धा प्रायश्चित्त आहे. परंतु ज्याच्याकडून स्वतःची आत्महत्या घडते म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही, त्यानं या जीवनात केलेली त्याची आत्महत्या आहे आणि त्याला कुठलंच प्रायश्चित्त भेटत नाही. कोटी ब्रह्महत्या गो हत्या रसी प्रायश्चित्त असे शास्त्र तेसी परी आत्महत्या घडे जासी प्रायश्चित्त त्याचे असे ना. आत्महत्या म्हणजे एकच, परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही, त्यानं या जीवनात त्याची केलेली ती व्यथा आहे. विठाल पण देवाची भक्ती करत नसेल, देवाचं नामस्मरण करत नसेल तर या जन्मात शक्यच नाही. या जन्मात काय पुढची अनेक जन्म जरी गेले तरी तरुण जाता येत नाही. सविस्ताराने आध्यात्मिक मार्गावर जगत असताना या गोष्टीचा मनुष्याने बारकाईने कधीतरी विचार केला पाहिजे. दिवस रात्र भजन करतोय, आध्यात्मिक मार्गावर आहे, देवाची उपासना करतो, नवरात्र असेल, एकादश असेल, रामनवमी असेल, गोकुळाष्टमी असेल, महाशिवरात्री असेल, कुठलेच उपवास चुकत नाही, एवढी भक्ती करतो, तरी सुद्धा मनामध्ये वाईट विचार येतात, तरुण जाण्याकरता मार्ग सापडत नाही. याचं कारण काय. अंतःकरणातून परमात्म्याची भक्ती घडत नसेल, कुठंतरी मनुष्याचं चुकतंय. हा मनुष्याने अगोदर विचार केला पाहिजे. आताच्या काळामध्ये मनुष्य स्वार्थी झालाय महाराज. काय कशावरून भांडणं, भजनावरून भांडणं, भजनावरून सुद्धा द्वेष महाराज. एखाद्याने सांगितलं आज माझ्या घरी भजन नाही, मंदिरातच करायचं, आणि तो घरी करायचं असेल तर भजनाला येणार नाही. कशा करताय. आज सध्या परिस्थिती भक्ती सुद्धा अशी खालावली महाराज. याच्यावरती आपण काय बोलणार, माझा बोलण्याकरता तेवढा अधिकारही नाही. परंतु बारकाईने कुठेतरी विचार करा, का आपण तरुण जात नाही, का परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही. याची कारणं हीच आहेत. अंतःकरणामध्ये द्वेष असेल तर परमात्मा कुठलेही साधन आपल्याला सापडणार नाही. विठाल जरी
सापडला त्या मार्गावर आपण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही. संत वचन आहे बुडाले तयासा मूळ ना मार्ग लागला तो लाग सांडोनिया. ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात ना, मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठ स्थिरवला तोची धन्य. ज्ञानोबा सांगतात मनोमार्गाने आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्या करता ज्याची आवश्यकता आहे ते आहे संत. संत संगती वेगळे जाण, तात्काळ पावावया स्थान. म्हणून संत संगतीनेच त्या स्थानाची प्राप्ती आपल्याला होईल. विठाल त्याच्याशिवाय त्याची प्राप्ती आपल्याला होत नाही महाराज. देवाचे फार उपकार आहे. देवाने आपल्याला हा नरदेह दिला त्याच्या प्राप्ती करता तुकोबारा नाटामध्ये हे गोड वर्णन करतात. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. म्हणून देवाने आपल्याला हा देह दिला, भजनाकरता दिला, प्राप्ती करता दिला महाराज. त्याची साधना करण्याकरता दिला. म्हणून त्याची प्राप्ती करत असताना साधू संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. त्यांना तो मार्ग विचारला पाहिजे. तुकोबारायांनी हनुमंतरायांना मार्गच विचारला ना, भक्तीचा मार्ग विचारला. आपण नेहमी भजनामध्ये अभंग म्हणत असतो, शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावावे असो वटा. हनुमंतरायाला ती भक्ती विचारली तुकोबारायांनी की हनुमंतराय तू भक्तीचा मार्ग आम्हाला सांगा, जेणेकरून देवाची भेट आम्हाला होईल. तुम्ही देवाची एवढी सेवा करता, देवाचं भजन करता, आणि देवाचं भजन करता करता तुमचं नाव लौकिक एवढं आहे, मला कधी त्या परमात्म्याचं भजन होईल. जी भक्ती तुमच्याकडून घडली, तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये ती भावना निर्माण झाली. हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराय सांगा ना मला त्या परमात्म्याची भक्ती मला कशी करता येईल. भक्तीचा मार्ग हनुमंतरायांनी विचारला हनुमंतरायांना. तसं साधू संत सांगतात, तुकोबारा सांगतात, संतांजवळ गेलं पाहिजे, त्यांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे. आता देवगडला आपण नेहमी बघतो, बाबांच्या दर्शनाकरता कोणीही जातं. किती सामान्य मनुष्य असू द्या, महाराज असू द्या, संत असू द्या, कितीही मोठा पदाधिकारी असू द्या, कोणीही असू द्या, शेतकरी वर्ग असू द्या, बाबांच्या दर्शनाकरता जातो. दर्शन झाल्यानंतर बाबांना काहीतरी मार्ग विचारतो. काही तर काही विचारतात, द्या सोडून, माझं पोट दुखतं, कधीच राहत नाही, नेहमी मला टेन्शन असतं, घरामध्ये सुनबाईचं ना आमचं जमत नाही, काही प्रश्न सांगतात. देवाजवळ हे विचारलं पाहिजे का? नाही महाराज, देवाजवळ हे विचारूच नाही. देवाजवळ विचारावं. फक्त काय विचारावं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत सज्जन, करा चित्ताचे समाधान. हो, संतांजवळ काय मागितलं पाहिजे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, माझा उद्धार कधी होईल? संतांना विचारा, माझ्यावर तो परमात्मा कधी कृपा करेल. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताचं काय करा तुम्ही समाधान करा. हा मार्ग साधू संतांजवळ विचारला पाहिजे. भलतही विचारून जमत नाही. विठाल विठाल म्हणून ही मनुष्य जातीची दुर्व्यवस्था कशामुळे निर्माण झाली? आता माणसं फक्त कुठलाही आध्यात्मिक कार्यक्रम जरी असेल तो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून झाला. आता एखादं लग्न करायचं असेल, काही माणसं तर दोघंच जाऊन लग्न करून येतात. कोर्ट मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, त्याच्याकडे आपण बघू नये. त्यांच्या दृष्टिकोनाने ते योग्य आहे. सांगायचा मुद्दा हा, वेळाअभावी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु आध्यात्मिक मार्ग हा शास्त्रीय मार्ग आहे. याच्यावरती फॉर्मॅलिटी कुठलीच चालत नाही. करायचं तर भक्तिभावाने, नाहीतर हो आपल्या ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवाव. याच्याकरता कुठल्या फॉर्मॅलिटीची गरज पडता कामा नाही. या ठिकाणी तुम्ही सगळ्याला काय आमंत्रण दिलं का? नाही ना महाराज. तरी भक्तिभावाने ही सगळी मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता बसलेत. कशा करता? आता पावसाळ्याचे दिवस आहे, रोड एवढा खराब आहे, आम्ही आताने बघितलं, तरी पण हे सगळी मंडळी या ठिकाणी आली. आता आम्ही या ठिकाणी आलो नंतर देवीचं दर्शन घेतलं. दर्शन घेताना थोडं मागं झालो, शर्टाला ते दिवा लागला. हो, पाठीमागच्या साईडने शर्टच जळाला. ते म्हणे चला मधून नाही म्हणलं, आपण इकून येऊ जरा. विठाल आणि शर्ट म्हणलं थोडा जळाला, त्याच्या निमित्त म्हणून त्या खोलीत जाऊन बदलायला गेलो. आमचे रोहित महाराज म्हणलं तुमचा शर्ट मला द्या.
आता त्यांची तब्येत बारीक, त्यांचा शर्ट मला येणार आणि माझा शर्ट त्यांना येणार. म्हणलं समय अशी सादर व्हावे, जसं असन तसं. तरी या ठिकाणी उभं राहिलं. मनामध्ये विचार येतो, आज शर्ट कशामुळे जळाला. असो सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. हो विठाल तुम्हाला सगळ्यांना ज्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. सगळे या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित असेल, सगळे पितृवर्ग असेल, मातृवर्ग असेल, या आशाही पावसाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण हा नवरात्र उत्सव करत आहोत. हा भक्ती महोत्सव एवढा भक्तिभावाने या ठिकाणी आपण करतो. ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आमचे आजोबा वैकुंठवासी नासकेत बाबा कोरेकर अण्णा. आता 2 वर्षापूर्वी माऊली या ठिकाणी मी कीर्तन केलं होतं. त्यावेळेस मला काही कळत नव्हतं, तरी आता परंपरेनुसार माझ्याकडे आली सेवा, म्हणून मलाही आनंद झाला. मी सेवा काही येत नसताना सुद्धा मी या ठिकाणी सेवा केलेली आहे. बरं, मला काही मंडळीने माझ्या पुढे कीर्तन चिंतनामध्ये एखाद्याला काही दृष्टिकोनाने बरोबर वाटलं नसेल तेही मला सांगितलं. मलाही ते जाणवलं. चिंतनामध्ये वैकुंठवासी नासकेत बाबांचं वर्णन माझ्याकडनं झालं नाही. सांगायचा मुद्दा, आता ज्यावेळेस मी लहान होतो 5वीला, सांगता येत नाही, मला काही आठवतच नाही. अशा अवस्थेमध्ये काय झालं, आमचे गुरुवर्य नासकेत बाबांचं निधन झालं. त्यावेळेस मी शाळेमध्ये होतो, घरी आलो. तो दिवस माझ्याकरता फार वेगळा होता, त्याचा विषय सोडून द्या. परंतु त्या दिवसापासून तर 12 ते 13 दिवस मला कुठल्याही प्रकारची झोप नव्हती. लहान होतो, काहीच कळत नव्हतं. परंतु अचानक मनामध्ये एक वृत्ती जागृत झाली. रोज घरी सांगायचो, वडिलांना सांगायचो, घरच्यांना सांगायचो, मला कुठंतरी नेऊन घाला. घरचे म्हणायचे, कुठं नेऊन घालायचं बाबा तुला आता बळच. म्हणलं कुठं कशाला नेऊन घालायचं. म्हणलं मला आळंदीला जायचं. अचानक माऊलीविषयी भावना जागृत झाली. स्वप्नामध्ये आजोबा दिसायला लागले. कुठं? त्यांच्या हाताला हात धरून आळंदीला जाताना मला एवढंच दिसलं. याच्या पलीकडं मला काहीच दिसलं नाही. तुकोबारायांच्या जीवनाचा आपण विचार केला, वास्तविक पाहता तुकोबारायांच्या चरित्राशी मी बरोबरी करू शकत नाही. ते आपल्याकरता काय आहे, जीवन जगण्याचा मार्ग आहे. आपलं कल्पितही असू शकतं. परंतु तुकोबारायांना स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुनी बाबाजी चैतन्य स्वप्नी येऊनी अनुग्रह दिला निजप्रीती. किंवा हरिपाठामध्ये आपण म्हणतोच, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नामध्ये तुकोबारायांना कोणी त्यांच्या गुरुवर्यांनी उपदेश केला तुकोबारायांना, आणि कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. तुकोबारायांनी एवढी गाथेची रचना केली. कोणाची? केवळ सद्गुरूची कृपा त्यांच्या जीवनावरती. मला तर काही कळतही ना, मला काहीच आठवत नाही, फक्त त्यांचा चेहरा आठवतो. याच्या पलीकडे मला कुठलंही चरित्र आठवत नाही. परंतु एवढं आठवतं, काय त्यांनी माझ्यावरती कृपा केली, मला आळंदीला जावं लागलं, आणि त्याचा परिणाम आज तुमच्या समोर उभा आहे. विठाल म्हणून कुठेही मी गेलो, कीर्तना करता गेलो, चिंतना करता गेलो, लोक माझ्या जवळ येतात, प्रेमाने सांगतात, महाराज तुमचे आजोबा आमच्या घरी यायचे म्हणे. आमचे फार जवळचे संबंध, नेहमी आमच्या घरी येणं असायचं. गावामध्ये सप्ताह असेल, कीर्तन असेल, कीर्तनाकरता जाण्याच्या अगोदर आमच्या घरी यायचे, इथं थांबायचे, चहा घ्यायचे. एवढं सगळं प्रेम मिळतं. कुठेही गेल्यानंतर मला सगळे येऊन या ठिकाणी सांगतात, महाराज असे करायचे, महाराज तसे करायचे. मग सगळं ते चरित्र माझ्या समोर उभं राहतं. काय जीवन होतं, पूर्वीचं जीवन एवढं होतं महाराज. आता मला तो प्रसंग सांगता येत नाही. एके ठिकाणी महाराजांचं कीर्तन होतं. त्यावेळेस एवढी माईक सिस्टीम, माईक बी नसायचे. त्या टायमाला माईक जरी बांधला सुतळीला असं माईक लटकेला राहायचं. जसं वारं येईन तसं कीर्तन करायला जावं लागायचं. अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं, गावोगाव गेले. भक्ती मार्गाचं काय केलं त्यांनी, भक्ती मार्ग वाढवला. जेवढे काही त्यांच्या सानिध्यामध्ये माणसं गेले, लोक गेले, त्यांचं सुद्धा कल्याण केलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तया लागता खेव परिसी धातूची गंध काळीक जैसी जाती रजत मे तैसी तुटली दोन्ही. ज्ञानोबाराज सांगतात या ठिकाणी, तया लागता खेव परीस, परिसाचा दृष्टांत देतात. परीस माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? दगडासारखा असतो तो. वास्तविक पाहता कोणालाही ओळखत नाही. लोखंडाला त्याचा स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं महाराज. धातूची गंध काळीक जैसी जाती रजतमा तैसी तुटेले दोन्ही. त्या परिसानं त्या लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचा गंजपणा, काळेपणा निघून जातो. तद्वत एखाद्या साधूची संगती झाली, त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचं सोनं होतं. आपल्या जीवनातील काळेपणा, गंजपणा म्हणजे आपल्या अंतःकरणातील विकार नाहीसे होतात. विठाल पण त्यांच्या सानिध्यामध्ये माणसं आहेत. पूर्वी ते
सप्त्याला जायचे, गावोगावामध्ये कार्यक्रमाकरता जायचे. कुठल्याही साधनाची काय होती, त्या ठिकाणी कुठलंही साधन नसायचं. आणि अशाही अवस्थेमध्ये ते प्रत्येक गावोगाव जायचे. कशा करता? फक्त भक्तीची आवड. एकदा एका ठिकाणी कीर्तनाला गेले, गावामध्ये जाण्याचा असाच वस्तीवरून रस्ता होता. जात असताना त्या गावाचा पहिला दिवस सप्त्याचा, पकवाद वगैरे नीट करून आणलेला. आता महाराज लवकर जायचे. हरिपाठाला ती मंडळी पकवाद खांद्यावर घेऊन जात होते. 2 तरुणच होते, युवक. त्यांना लागली कळ पकवाद घेऊन जात असताना. महाराज लगेच एसटीतून उतरले, त्यांच्या मागच चालत होते. त्यांनी सांगितलं, ओ बाबा, तुम्हाला कुठं जायचंय? कोणाला? हा, नासिकेत बाबांना. म्हणे तुम्हाला कुठं जायचं? काही नाही म्हणे, तुम्ही तुमच्याच गावात जायचंय म्हणे. म्हणे बरं बरं म्हणे, आम्हाला पकवाद धरून कळ लागली, एवढा पकवाद घेता का? काही नाही म्हणे, सेवाचे म्हणे, द्या ना म्हणे. तो पकवाद घेतला. पकवाद घेऊन ते पायी चालू लागले त्यांच्यासोबत. गावामध्ये पोहोचल्यानंतर ज्या वेळेस कीर्तनाकरता उभा राहिले, त्यावेळेस त्या तरुण युवकांनी बघितलं. त्यांनाच वाईट वाटलं, अरे काय मनुष्य म्हणे, आणि अशा व्यक्तीला आपण पकवाद दिला कशा? कारण की जाणीव नाही. कारण की संत कधी कळतात? ज्यावेळेस त्यांचं महत्व कळतं, त्यावेळेस आपल्याला संत कळतात. एरवी संत आपल्याला कळत नाही. ज्ञानोबा आपल्याला कळाले का? पूर्वीच्या काळामध्ये लोकांना ज्ञानोबा कळाले का? नाही कळाले. जर ज्ञानोबा कळाले असते तर ज्ञानोबांच्या झोळीमध्ये शेण टाकले असतं का? नाही ना. ज्ञानोबांनी ती किती दशा भोगल्या याचा विचारही आपण करू शकत नाही. ज्यावेळेस मधुकरी मागण्याकरता जात होते, आता आम्ही ही मधुकरी मागितली. आता मधुकरी मागत असताना मधुकरीचे नियम फार वेगळे महाराज. पूर्वी काहीच नसायचं, परंतु ज्ञानोबांची आज एवढी कृपा आहे. आजही आम्ही आळंदीला गेलो ना, आमच्या मित्राच्या आश्रमामध्ये जात असतो. कोणत्याही मित्राच्या आश्रमावर गेल्यानंतर मधुकरी आवडीनं त्या ठिकाणी जाऊन खातो. कारण की मधुकरीचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. त्याच्यासारखं अन्न जगाच्या पाठीवर कुठलंच अन्न पवित्र नाही. एवढं पवित्र अन्न, आणि ते अन्न खाऊन आपण विद्या ग्रहण केलेली आहे, हा भ्रम मनामध्ये असतो. म्हणून आम्ही आळंदीला ज्या ठिकाणी ज्या मधुकरीला जायचो, मधुकरी मागत असताना मधुकरी मागायचो. मधुकरी म्हणून एकदा आवाज यायचा, मधुकरी. आणि त्यावेळेस ती माता माऊली मधुकरी घेऊन यायची. तूप लावलेली चपाती, त्याच्यावरती कोरडी भाजी, म्हणे पातळ भाजी असली तर किटलीमध्ये टाकून द्यायची. आणि माऊली म्हणायचं किंवा रामकृष्ण हरी म्हणायचं. त्या घरातील आळंदीमध्ये आसपासच्या परिसरात आजही अशी परंपरा आहे. कुणीही मधुकरी मागण्याकरता आलं आणि आपल्या घरातील स्वयंपाक जर तयार नसेल तर काहीतरी धान्य द्यायचं, परंतु स्वयंपाक तयार असेल तर तो स्वयंपाक द्यायचा. काही काही माणसं अशी आहेत, ज्ञानोबाराय जे मधुकरी देण्याकरता येतात ते स्वतः त्यांना ज्ञानोबाराय मानतात. त्यांना नैवेद्य दिल्याशिवाय ते कोणीही काय जेवण करत नाही घरामध्ये. आताची ही भावना कशा करता सांगायचं मला, हे ज्ञानोबारांनी ते दिवस भोगले, ते दशा भोगली, आणि ज्ञानोबारांच्या लेकराला काय असाचं फळ मिळतंय. कोणता चमत्कार आहे? एक चमत्कार सांगा म्हणे. त्यावेळेस ज्ञानोबारांनी त्या माणसाला सांगितलं, म्हणे बाबा, अखंड ब्रह्मचारी व्रताचं पालन करून, अखंड ब्रह्मचारी निष्ठेचं जीवन जगून एक 16 वर्षाचा मुलगा संपूर्ण विश्वाची आई होतो. याच्यापेक्षा मोठा चमत्कार काय? विठाल म्हणून ज्ञानोबारांना आई म्हणतात. आणि त्या आईमुळं आज हजारो विद्यार्थी, हजारो महाराज, हजारो संत, हजारो साधू त्या ठिकाणी तयार होतात आणि या संपूर्ण विश्वामध्ये भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करत असतात. हे कोणाची कृपा आहे? ज्ञानोबारांची कृपा आहे. म्हणून आज जे काही मिळतंय आम्हाला, कधी कधी एवढं चांगलं मिळत असून सुद्धा मधुकरी मागण्याकरता लाज वाटायची. काय घरी काय घरचे खायला देत नाही का? सगळं देते महाराज, तरी सुद्धा विद्या ग्रहण करायची. मध्ये मधुकरी मागण्या जाण्याकरता काहीतरी अंतःकरणात वाटत असेल ना. आम्ही मधुकरी खाऊन झोपायचो, एक एक तास झोपायचो, पण जास्त वेळ झोपलो तर वाईट वाटायचं. अरे आलो कशा करता, मधुकरी खाल्ली ना आपण झोपतोय म्हणे, हे काही बरं नाही. ते मधुकरीचं पवित्र अन्न वेळोवेळी जागा करायचं, चिंतन करण्याकरता, अभ्यास करण्याकरता. पण त्याच्यासारखं अन्न पवित्र कुठंच नाही. ज्ञानोबारांनी काय ती दशा भोगली. ज्यावेळेस ज्ञानोबाराय मधुकरी मागण्याकरता जायचे, त्यावेळेस ज्ञानोबारांना कोणी अन्न दिलं का? नाही महाराज. उलट ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. परंतु अशाही जगाला ज्ञानोबारांनी उपकारच केला ना जगावरती. हे ज्ञानोबारांचे उपकार आहे आणि याला म्हणतात कृतज्ञता. शास्त्राच्या दृष्टी जर आपण विचार केला, शास्त्राच्या दृष्टीनं 2 प्रकारचं या ठिकाणी वर्णन येते. एक आहे कृतज्ञता आणि एक आहे कृतज्ञता. विठाल पहिला वर्ग आहे कृतज्ञ. केलेल्या उपकाराची ज्याला जाण नसते त्याला म्हणतात कृतज्ञ. हो. एकदा एक मनुष्य, एक वाटसरू
पांथस्थ जंगलानं जात होता, जंगलाच्या रस्त्यातून तो जात होता. त्या जंगलामध्ये एक राजहंस पक्षी त्या ठिकाणी राहत होता. आणि ते राजहंसाचं एवढं वैशिष्ट्य आहे, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलंय. हा काय का राजहंसाचे चालणे, त्याचं वर्णन ज्ञानोबारांनी केलंय. ज्ञानोबा सांगतात राजहंसाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या राजहंसाला एखाद्या ग्लासामध्ये आपण पाणी दिलं, दूधही त्याच्यात टाकलं, मिक्स करून दिलो, तो फक्त दूध पितो महाराज. आता आपण आपल्या गावच्या कोपऱ्यात काय पितो हे आपल्याला सांगायचं विषय नाही. पाणी प्यायचं सोडून आपण काहीही पितो. परंतु राजहंसाचं एक वैशिष्ट्य आहे, कोण पक्षी तो फक्त दूध ग्रहण करतो, पाणी तो पित नाही. एकत्र केलं असताना सुद्धा तो फक्त दूधच पितो, असा असणारा राजहंस. आणि पूर्वीच्या काळामध्ये महाराज त्याच्या जन्माच्याही अगोदर तो मागच्या जन्मामध्ये एक संत होता. आणि ज्या वेळेस त्याला त्याचं पाप आडवा असेल, त्याला राजहंसाचा जन्म मिळाला. परंतु पूर्वीचे विचार त्याच्या अंतःकरणामध्ये काय रुजलेले होते. अंतःकरण मध्ये ते विचार रुजलेले असताना महाराज तू काय करायचा, रोज ब्रह्ममुहूर्तात स्नान करायचा आणि वैकुंठात जायचा. कोणाकडं? ब्रह्मलोकात जायचा. देवासोबत काय तत्वज्ञानाच्या गोष्टी करायचा. कोण? राजहंस. आणि त्या तत्वज्ञानाच्या गोष्टी केल्यानंतर खाली यायचं आणि त्या राजाला ते तत्वज्ञान सांगायचं. रोजचं त्याचा नित्यनेम. एक दिवस तो वाटसरू जंगलातून जात असताना राजहंसाच्या झाडावर राहायचा. त्या झाडाखालून जात होता आणि त्या झाडाखाली बसला विश्रामा करता. आता अतिथी धर्म, आपण घरी पाहुणे आलो त्यांना पाणी देतो, चहा देतो, तसं राजहंसाचा नियम तसाच. कुणीतरी पाहुणा आला, त्याला पाणी दिलं आणून, नंतर झाडाची फळंही दिली. त्या माणसाने फळं खाल्ली, पाणीही पिला. तो झोपल्यानंतर त्याच्या तोंडावर ऊन पडायला लागलं. राजहंसाने झाडावरती आपले पंख पसरवले आणि त्याला सावली दिली. एवढे उपकार केले त्याच्यावरती, त्याला आनंद झाला, त्याची चांगली झोपही झाली. आणि दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, पुढच्या वाटाला जात असताना त्याने विचार केला, आज एवढी सोय झाली, उद्या सोय होईन का नाही होईन सांगता येत नाही. राजहंसाचेच पंख छाटले, त्यालाच बरोबर घेतलं. कशा करता? खाण्याकरता. उद्या काय खायचं याच्या करता राजहंसाला घेतलं. महाराज 2-3 दिवस झाले इकडं. राजाने विचार केला, राजहंस अजून तत्वज्ञान सांगायला आला नाही म्हणे, काय कारण असेल? शिपायाला पाठविलं जंगलामध्ये, शिपाई सर्वत्र हिंडले. ज्यावेळेस त्यांना तो माणूस दिसला, त्याला त्याच्याकडे ते बघितलं, मांस बघितलं, राजहंसाचे पंख छाटलेले दिसले. त्या माणसाला तसंच तिथं धरलं, राजाकडे आणलं. राजाकडे आणल्यानंतर राजाने बघितलं, राजाला राग आला. वास्तविक पाहता तो राजाचा परममित्र झाला होता. एवढं तत्वज्ञान तो राजाला सांगायचा. राजाला वाईट वाटलं, म्हणे आपला मित्र आपल्याला सोडून गेला, परंतु त्याचा बदला घेतला पाहिजे. त्या मनुष्याला विचारलं, काय रे बाबा, का मारलं म्हणे राजहंसाला? त्याने सांगितलं, त्याने तुला काय केलं होतं? काही नाही म्हणे राजे, याने मला काही केलं नव्हतं, उलट याने मला फळं दिली म्हणे, याच्या झाडाखाली मला छत्रछाया दिली म्हणे, माझ्या तोंडावरती ऊन येत होतं म्हणून त्याने आपले पंख पसरवले, माझी झोपही झाली, परंतु उद्या खाण्याकरता काय नव्हतं म्हणून त्याला घेतलं बरोबर. राजाने सांगितलं, अरे त्याने तुझ्यावरती केलेले उपकार आहे म्हणे, तुला एवढे उपकार केल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती तू अपकार केला म्हणे आणि त्याला खाण्याकरता घेऊन गेला म्हणे. शिपायाला आज्ञा केली, जसं राजहंसाला याने मारलं तसं याचे तुकडे करा आणि फेकून द्या म्हणे. शिपायाने त्या माणसाचे तुकडे केले आणि फेकून दिले. त्या माणसाला कुणीही तोंड लवित नव्हतं. कोणाच्या? त्या मनुष्याच्या. त्यावेळेस राजाने विचार केला, गावाला त्रास व्हायला लागला, वास यायला लागला. त्यावेळेस राक्षसांना बोलून आणा म्हणे. राक्षसांना बोलून आणलं. राक्षसांनी त्या मांसाचा तुकडा घेतला त्या मनुष्याचा, त्याचा वास घेतला आणि फेकून दिलं लगेच. राजाला सांगितलं, राजे या अशा कृतज्ञ लोकांचं मांस सुद्धा आम्ही खात नाही. कोण सांगतंय? राक्षस. म्हणून कृतज्ञ वृत्ती जीवनामध्ये नसावी, कृतज्ञता असावी, केलेल्या उपकाराची जाण असली पाहिजे. विठ्ठल म्हणून परमात्म्याने आपल्यावरती केलेली कृपा आहे, त्याने आपल्याला हा देह दिला म्हणून तरुण जाण्याकरता काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि जर काहीतरी प्रयत्न करत असेल तर परमात्माच या दुःखाच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाईल. अभंगाचं उतरील
परमात्माच एक आहे. तुकोबाराय सांगतात या जन्म मरणाच्या दुःखाच्या नदीतून तो परमात्मा आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. म्हणून त्या परमात्म्याचं भक्तिभावाने भजन करायचंय. विठोबा रखुमाई रखुमाई रखुमाई. म्हणून असा असणारा तो परमात्मा आहे. यात भवदुःखाच्या नदीकडून तो आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. तो परमात्मा काय आहे? बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो परमात्मा करुणावंत आहे, दयागण आहे. आणि जसा तो परमात्मा दयागण आहे, करुणावंत आहे, तसे संत सुद्धा दयागण आहे, करुणावंत आहे. सद्गुरु सुद्धा काय करत असतात? आपल्यावरती दया करत असतात. जो मोहामध्ये, मायामध्ये, अज्ञानामध्ये अडकलेला साधक आहे त्याला सुद्धा या जीवनातून काय करतात? तारून नेतात. कोण? सद्गुरु. सद्गुरु वाचवणे संसारी तारक. सद्गुरु शिवाय संसार सागरातून कोणीही तारून नेत नाही महाराज. सद्गुरु जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. जसं जेवढं महत्व सद्गुरूचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे, सद्गुरु देवगडच्या बाबांचं किती महत्व आहे. बाबाशिवाय आपल्याला कोणीच तारू शकत नाही महाराज. ज्याची त्याची श्रद्धा ज्याच्या त्याच्या ठिकाणी, परंतु पूजनीय देवगडचे बाबा आपल्या ठिकाणी फार श्रद्धा आहे. कुठलंही कार्य करत असू द्या, अगोदर आपण बाबांची भेट घेतो, बाबांना जाऊन विचारतो, बाबा आम्हाला हे कार्यक्रम करायचं, या कार्यक्रमाचं आयोजन करायचं की हा भक्ती महोत्सव करायचं. बाबांचा विचार घेतल्याशिवाय आपण कुठलंही कार्य करत नाही. भक्तीचं कार्य असो, सामाजिक कार्य असो, कुठलंही कार्य असू द्या, त्याच्याकरता सद्गुरूंचे आशीर्वाद हे असावे लागतात. सद्गुरूंची कृपा ही जीवनामध्ये फार आवश्यक आहे. शास्त्राने तीन कृपा सांगितल्या आहेत. एक आहे ईश्वर कृपा, एक आहे गुरुकृपा आणि एक आहे शास्त्रकृपा. बाकीच्या कृपा आपल्यावरती आहेत का नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु गुरुकृपा आपल्यावरती निश्चित आहे. विठाल नासिकेत महाराजांनी ज्यांच्या जीवनामध्ये काय केलं? एवढे ग्रंथ निर्माण केले, परंतु आता एखादा ग्रंथ काय, एखादी कविता जरी लिहिण्याकरता घेतली तरी वाक्यरचना आठवत नाही महाराज. का? बुद्धीची, शास्त्राची तेवढी कृपा नाही. त्यांच्या ठिकाणी ईश्वर ही कृपा होती. शास्त्रकृपा ही, शास्त्रकृपा म्हणजे ग्रंथकृपा, ग्रंथाची कृपा त्यांच्या ठिकाणी होती. सगळ्यात महत्वाची असणारी सद्गुरूंची कृपा. ज्यावेळेस त्यांनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा किसनगिरी विजय ग्रंथ लिहिण्याकरता घेतला, ग्रंथ लिहूनही झाला, परंतु एका मनुष्याने, त्यांचं नाव आपल्याला सांगता येत नाही, परंतु त्यांनी ग्रंथावरती आक्षेप घेतला. त्याच्यामध्ये वर्णन आहे वाळूची करुणी पिंड, आत्म्यात शोधी ब्रह्मांड, हे काही ओव्याखालचं जे वर्णन आहे. एक अगरबत्तीचा दृष्टांत त्या ओवीमध्ये महाराजांनी सांगितला. त्या मनुष्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला. काही वर्णन केलं म्हणे ग्रंथामध्ये, एखाद्या काडीचा काय अगरबत्तीसारखा सुगंध येईन का म्हणे? त्याचा सुगंध येऊ शकत नाही म्हणे. असा आक्षेप घेतला ना, त्या ग्रंथावरती आक्षेप घेतला. आता सद्गुरू समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आहे, सद्गुरू आहे, ते समर्थ आहे. त्यांना जाणीव झाली आपल्या भक्ताने काहीतरी ग्रंथ लिहिला आणि त्याच्यावरती कोणीतरी आक्षेप घेत असेल, त्याला उत्तर दिलं पाहिजे. स्वप्नामध्ये त्या माणसाला दृष्टांत मिळाला, त्याला स्वप्नामध्ये अगरबत्तीचे झटके मिळाले महाराज. मग त्याला जाणीव झाली की हा ग्रंथ सद्गुरूच्या कृपेने निर्माण झाला, शास्त्राच्या आणि ईश्वराच्या कृपेने ग्रंथ निर्माण झाला. म्हणून भक्ता करता कोणाची निंदा ही कधी करू नका. कोणाची निंदा जर करत असेल, सद्गुरू देवगडच्या बाबांनी एक चिंतन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, एक छोटा. त्याच्यामध्ये सांगितलंय कुणाचीही निंदा जीवनामध्ये घडता कामा नाही, आणि एखाद्याची निंदा जर आपल्या समोर होत असेल तर त्या ठिकाणी थांबू सुद्धा नाही. बाबा सांगतात, कारण की ती निंदा ऐकत असताना तो परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून निंदेपासून एवढं लांब राहायचं. आपली निंदा कोणीही करू द्या, परंतु आपल्याकडून कोणाची निंदा घडता कामा नाही. सामान्य माणसाची सोडा, एखाद्या वाईटाची निंदा करता करता तो मनुष्य कधी चांगल्या सज्जनाची निंदा करून जातो आणि त्याचं पातक त्याला जीवनामध्ये भोगावं लागतं. विठाल म्हणून जीवनामध्ये सद्गुरू जे सांगतात, जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आणि तोच एक मार्ग आहे भगवंताला शरण जाण्याकरता. म्हणून असा असणारा तो परमात्मा करुणावंत आहे, दयाघन आहे. आणि सगळे अनुभव तुकोबारायांना अभंगामध्ये आले. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय ते अनुभव व्यक्त करतो.
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. संकल्पित वेळेमध्ये अभंगावरती बोलण्याचा विचार केला. वास्तविक पाहता संपूर्ण अभंग असाच असेल मला सांगता येत नाही. जे काही वर्णन करावं ते तुकोबारायांनी करावं. आपण साधक आहेत, तुकोबारायांचाच आशीर्वाद घेऊन अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. कारण की माझा स्वभाव नाही, संस्थेची शिकवण आहे. अभंगाला धरून जेवढं चिंतन करता येईल तेवढं करावं. चिंतनाच्या बाहेर काही बोलता येत नाही आणि विनोदाचा माझा स्वभाव नाही, तसं बाहेरचं मला काही बोलताही येत नाही. सद्गुरु जोग महाराजांची कृपा आहे. गुरुनाम गुरु वारकरी शिक्षण संस्थेतील सगळेच गुरुवर्य त्यांचीही कृपा आहे. म्हणून चिंतनावरती चिंतन करत असताना एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मनाला लागला असेल तर सोडून द्या. आईवडिलाचं अंतःकरण धारण करा. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका पाऊली, ते चोज करोनी माऊले दिजे जे वेतरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवी तू असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथे माझे जे उरले पायिक पण पुनश्च एकदा भगवान पांडुरंगाच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी जगदंबा मातेच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले पुरी वेले बापुडे उतरे हो नाही उच्चारिला करवी तुका म्हणे दाणेश्वरा राख पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदार विठ्ठल. कार्यातून असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद.